या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। पनवेलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना डान्स बार त्यांनी फोडला, तर अमराठी लोकांचे रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य। राज ठाकरेंच्या विधानानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणारच, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं दोन्ही ठाकरे बंधूंना उत्तर। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी, तर राज ठाकरेंना शिवसेनेतनं आम्ही बाहेर काढलं नाही, कुणी काढलंय सर्वांना माहिती आहे। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर स्वागतच करू, त्यांना कुणी विरोध केला तर त्यांच्यावर आता कायद्यानुसार कारवाई करणार, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी दिलं उत्तर। एनसीपीनं प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं, अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जातंय, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी शरद पवारांनीच फोडला, शिवसेना फोडण्याचा आरोप ठाकरे आमच्यावर करू शकत नाहीत, या मुलाखतीत फडणवीसांचं आणखी एक वक्तव्य। राज ठाकरेंचा जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, उद्योग बाजारपेठा मराठी लोकांनी निर्माण केलेल्या नाहीत, उद्योगधंद्यांमध्ये परप्रांतीयांचं सुद्धा योगदान, राज ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंचं वक्तव्य। ठाकरे घराणा नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला बसलोय, खासदार नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, उद्धव ठाकरे विकृत प्रवृत्ती आता राजकारणात उपयुक्त नाही, राणेंचं विधान। राज ठाकरेंची पातळी काय झाली आहे हे महाराष्ट्रानं पाहिलंय, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार, वकील गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात, तर राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका, उद्योगांसाठी जमिनी विकू नका, पार्टनर व्हा, राज ठाकरेंचं आवाहन। मराठीसोबत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर त्यात वावगं काय, भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजीला पायघड्या घालायच्या, फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। भ्रष्टाचारी तितुका मिळवावा तर भाजप पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंची टीका, सरकार महाराष्ट्रातनं मराठी संपवायला निघालंय, ठाकरेंचा आरोप। प्रकल्पाला विरोध केल्यास अर्बन नक्षलाच्या नावाखाली अटक करणार असा कायदा एकदा अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज। अर्बन नक्षलवादासारखे वागाल तर तुमची अटक होईल, जनसुरक्षा कायद्यानुसार केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचंही प्रत्युत्तर। पुण्यात राजकीय दादागिरी पाहायला मिळते, दादागिरी मोडून काढणारच, जो त्यासोबत येईल त्यांचं स्वागत, फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चात असो। दादागिरी होत असल्यास केसेस दाखल करून सुद्धा न ऐकल्यास मकोका लावण्याच्या सूचना, राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांची माहिती। आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, कुणाला कारण नसताना आम्ही नाराज करत नाहीत, अलिबागमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे MIDCमध्ये अजित पवारांची भाजपची की शिंदेंच्या नेत्यांची दादागिरी आहे, कोण दादागिरी करतंय, फडणवीसांनी नावं जाहीर करावीत, रोहित पवारांची मागणी। पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, शरद पवारांची फडणवीसांकडे मागणी। कुणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार, फडणवीसांचा इशारा, तर अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन। यवतच्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यवतचं प्रकरण कुणामुळे झालं हे सरकारनं सांगावं, सरकारमधील लोकच मोर्चा काढणार असतील तर सरकार बदनाम होणारच, नाव न घेता आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा। तुम्ही स्वतःच्या धर्माला पाठिंबा देणार नसाल तर कुणाला देणार, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, तर आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान असला पाहिजे असंही वक्तव्य। भगव्याचा अपमान करणं हे दुर्दैव, मोहन भागवत मोदीजी हे कट्टर देशभक्त, त्यांचं नाव मालेगाव स्फोटात गोवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर दबाव टाकण्यात आला, याची चौकशी झालीच पाहिजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। भगवा दहशतवादऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य, भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचंही वक्तव्य। तर दहशतवाद करणाऱ्यांचा रंग हिरवाच, दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात, यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य। यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू, शाळांना सुद्धा काल सुट्टी जाहीर करण्यात आली होती, तणावादरम्यान आंदोलकांकडून गाडीची जाळपोळ आणि तोडफोड, दरम्यान 15 जण आतापर्यंत ताब्यात। दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची करडी नजर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष, आज यवतमध्ये कडकडीत बंद असेल।
पुण्यातील अनधिकृत दर्ग्यावरून वातावरण तापलं. मुकुंदनगर आणि स्वारगेट परिसरात दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन, तर दर्गा परिसरात मुस्लिम संघटनांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका. मुंबईतील गुजराती नाट्य प्रयोगाचं आयोजन, तर मराठी आणि गुजरातीमध्ये वाद लावणं सुरू. राज ठाकरेंची टीका. पैशांवर निवडणुका जिंकण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरू. पनवेलमधील शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य. 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी. सूत्रांची माहिती, डिनर डिप्लोमसीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. डिनर डिप्लोमसीमध्ये उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाण्याची सुद्धा शक्यता. ग्रामसेवकाला कानात मारण्याची धमकी कोणत्या अधिकारानं? राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ. रोहित पवारांकडून ट्विट. याद राखा, मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली घालीन. आता व्हायरल व्हिडिओ. बोर्डीकरांनी धमकी दिल्याचा दावा. वसतिगृहासाठी 10 ते 15 कोटी कितीही पैसे मागा, लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे? अकोल्यातल्या एका कार्यक्रमामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. फरार आरोपी गोट्या गित्तेनं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत, आव्हाडांना हे महागात पडणार. मकुका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्तेनं स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत. एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मदत करणार. एसआयटी लवकरच बीडमध्ये दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अखेर गुन्हा दाखल. नवा मोंढा पोलिसात गुन्हा. नेमकं किती जणांवर गुन्हे दाखल झाले या संदर्भात मात्र पोलिसांकडून गुप्तता. महाविकास आघाडीमध्ये असताना खासदारकी आमदारकी एकत्र लढायचो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत आता स्वतंत्र लढायचो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सूचक भाष्य. पालकमंत्रीपदासंदर्भात काळजी करू नका, रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात आम्ही तिघे निर्णय घेऊ. अलिबागमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झाला नाही. भरत गोगावलेंचं सुद्धा नाव न घेता सुनील तटकरेंना आव्हान. दत्ता भरणेंचं वक्तव्य कृषीमंत्री होण्यापूर्वीचं होतं. जनतेच्या हितासाठी कधी कधी नियम बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात. अजित पवारांचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याचा दौरा करणार. पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक. शिंदे आणि सरनाईकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार. धर्माचा सत्याचा विजय झाला. काँग्रेसनं षडयंत्र रचून केस बनवली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरून प्रज्ञासिंग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचं अस्तित्व हे प्राचीन काळापासून आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. रिपब्लिकन पक्षाला 15 ते 20 जागा मिळाव्यात. 1 मंत्रिपद आणि 1 MLC द्या. रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भाजपची सत्ता असल्यामुळे गोरंट्याल भाजपात गेले. भाजपला गोरंट्याल यांची गरज नसून गोरंट्याल यांनाच भाजपची गरज आहे. जालन्याचे खासदार कल्याण काळेंची कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. तर यावेळी माजी आमदार राहुल मोटे अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. 5 ऑगस्टला पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा. मनोज जरांगेंच्या आवाहनावरून धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या कंडारी चावडीमध्ये बैठक संपन्न. बैठकीत मराठा आरक्षणाची मुंबईवारी यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. माधुरीचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू. कोल्हापुरातल्या माधुरी हत्येसंदर्भात अंबारींच्या वनताराचं स्पष्टीकरण. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत कार्यवाही. वनतारा प्रशासनाकडून प्रतिक्रिया. नांदणी मठातील माधुरी हत्तीणीसाठी खासदार शाहू छत्रपतींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. हत्तीणीची प्रकृती चांगली असताना सुद्धा तिला वनतारामध्ये हलवल्याचा आरोप. हत्तीणीला परत करण्यासंदर्भातल्या सूचना देण्याची मागणी. कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदणीपासून ते कोल्हापूरपर्यंत 45 किलोमीटरची पदयात्रा काढण्याचं आयोजन. दरम्यान वनतारामध्ये नेलेली महादेवी हत्तीण परत करा या मागणीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघणार. वनतारामधील नांदणीच्या माधुरी हत्तीणीचा तपासणी करतानाचा व्हिडिओ पेटाकडून पोस्ट. हत्तीणीला कोणता आजार आहे का हे तपासण्यासाठी हत्तीणीची तपासणी. कोल्हापूरच्या नांदणीमध्ये माधुरी हत्तीणीच्या परत पाठवण्यासाठी नागरिकांचा कॅन्डल मार्च. माधुरी हत्तीणीला आम्हाला परत द्या अशी नागरिकांची भावनिक साद. कायदा आणि नियम धाब्यावर बसवून माधुरीला नेण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा. सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीणी संदर्भातला निर्णय रद्द करावा यासाठी आमची मूक पदयात्रा. राजू शेट्टींची प्रतिक्रिया.
वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीची नोटीस, तर उद्या सकाळी 11 वाजता कागदपत्रांसह ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी ही नोटीस बजावली. रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, तर हार्बर मार्गावरील रेल्वे लोकल सेवा रद्द. मुख्य मार्गावरील लोकल उशिरानं धावणार, प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. देशभरातील विमानतळांवर आता तस्करी दरम्यान पकडल्या जाणाऱ्या प्राणी पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवा, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे आदेश. पावसाळी आजारांमुळे मुंबईकर त्रस्त, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याची माहिती. ठाणे महापालिकेच्या येऊरमधील 200 अनधिकृत बांधकामं तोडा, मुंबई हायकोर्टाचे आदेश. अनधिकृत बंगल्यांमध्ये राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे बंगले असल्याचीही माहिती. पुण्यामध्ये पोलिसांकडून 3 महिलांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरून छळ केल्याचा प्रकार. व्हिडिओच्या माध्यमातून पुणे पोलिसांवर महिलांकडून गंभीर आरोप. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलांना मारहाण, राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घ्यावी, ट्विट करत सुप्रिया सुळेंची मागणी. महिलांना कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ अथवा मारहाण करण्यात आलेली नाही. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी हे आरोप फेटाळले. पुण्यातील सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलाला भेगा, अवघ्या 3 महिन्यात नवीन उड्डाणपुलाला भेगा पडल्या. हा पूल 1 मे 2025 रोजीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. अकोल्यातील आपातापा महावितरण कार्यालयामध्ये वीज गेल्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड, रवी शिंदेकडून टेबलसह काचेची तोडफोड, फाईल सुद्धा फेकल्या. सिव्हिल लाईन पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल. ट्रेनमध्ये दारूच्या नशेत पोलीस शिपायाकडून महिलेला विनयभंग, दरम्यान मीरा रोड ते नायगाव दरम्यानची घटना. वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला एका कुटुंबाचा विरोध. कारवाईसाठी आलेल्या पथकाकडून 4 वर्षाचं मूल खाली टाकून देण्याची कुटुंबाची धमकी. कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत कुटुंबाकडून शिवीगाळ. गडचिरोलीमध्ये गरोदर महिलेला रुग्णालयाकडून येणारी रुग्णवाहिका आता चिखलात फसली, तर महिलेवर चिखलातनं वाट काढण्याची वेळ आली. पुरखेडा तालुक्यातल्या मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटरवर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुर्दशा. गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप. मुंबईच्या दहिसरमधील कोकणीपाडा परिसरातील रस्ता खचला. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्यामुळे पालिकेच्या कामावर. बांधकामाच्या खड्ड्यात पडल्यामुळे 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर ही घटना घडली. किरकोळ भांडणाच्या रागातनं तरुणाची हत्या. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 परिसरातल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात प्रेसीची बोलण्याच्या कामावरून मामाकडून भाच्याची हत्या, तर हत्येनंतर पळून जाणाऱ्या या मामाला रेल्वे स्थानक परिसरातनं अटक. धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये आधुनिक स्किल लॅबची उभारणी. स्किल लॅबमध्ये व्हर्च्युअल टेक्निक आणि एआयचा वापर. सोलापूरच्या माळशिरसमधील निमगावात वावडी महोत्सवाचं आयोजन. मोठ्या पतंगाचा खेळ पाहण्यासाठी राज्यभरातनं तरुणांची गर्दी. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांची चौकशी. आषाढी यात्रेवेळी दर्शनबारीच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा त्यांच्यावर आरोप. महसूल अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल यामध्ये वेळ जातो, त्यामुळे यापुढे स्वागतासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी येऊ नये. नागपूरमधील महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना आवाहन. जळगावात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांच्यामध्ये रंगला बुद्धिबळाचा सामना. बुद्धिबळाच्या सामन्यात खासदार स्मिता वाघ पहिल्या चालीत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांना भारी पडल्या. दादरच्या कबूतरखान्यावर महापालिकेकडून कारवाई. पोलीस बंदोबस्तात कबूतरखान्यावर शेड लावण्याचं काम आता पूर्ण. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च. करमाळा पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचा रूट मार्च. आक्षेपार्ह पोस्ट आणि चुकीचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर नंदुरबार पोलिसांची कारवाई. पोस्टमुळे 2 समाजात तडे निर्माण होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीवर कारवाई. आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये आमदार विजयकुमार गावित यांनी घेतला कार्यकर्ता मेळावा. सर्व कार्यकर्ते एकत्र येत या ठिकाणी कामाला लागण्याच्याही त्यांच्या सूचना. धुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण चौरे, तर शहराध्यक्षपदी साबिर शेख यांची निवड. गेल्या अनेक महिन्यांपासून ही निवड रखडली होती. 3 राज्यांसाठी केंद्र असलेली टिश्यू कल्चरची भव्य प्रयोगशाळा जळगावात साकारली जाणार. क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंची माहिती. मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यातल्या जागांची केंद्राच्या पथकाकडून पाहणी. जळगावच्या 40 गावात जप्त केलेल्या 65 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर. पोलिसांची तपास केलेल्या या सगळ्या घटनांमध्ये माहिती. पोहरादेवीचे महंत आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज 9 ऑगस्टला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर. त्या ठिकाणी जनजागृती करणार असल्याची माहिती.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 600 क्विंटल कांद्याची आवक, कांद्याला 500 ते 1300 रुपयांपर्यंतचा दर. कांद्याचे दर वाढवून द्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी. धुळे शहरातनं वाहत जाणाऱ्या मोती नाल्यावरील फरशी पुलाचा मागच्या वर्षीच कोसळलेला भाग अजूनही जैसे तेच, तर वर्ष उलटून सुद्धा कोसळलेल्या भागाची दुरुस्ती नाहीच. जळगावच्या रायपूर कुसुंब्यामध्ये 10वीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या. वैभव ठाकूर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगावात बालरंगभूमी परिषदेतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा. रंगमंच पूजन करून संपूर्ण जळगावात रॅली काढण्यात आली. जळगावच्या जैन हिल्समध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीत 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. दरम्यान 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान या स्पर्धा चालणार. भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची अप्रत्यक्ष चपराक. भारतानं रशियन तेलाची आयात थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा. भारताचं एक चांगलं पाऊल, ट्रम्प यांची प्रतिक्रिया. भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यात अपयशी ठरला. कराराच्या अभावामुळे भारताला आता 25% शुल्क द्यावं लागेल. हे बांगलादेशापेक्षा अधिक आहे. बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांचं विधान. मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कर्नाटकातील माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप. प्रज्वल रेवण्णा विरोधात लैंगिक अत्याचाराचे एकूण 4 गुन्हे. अमेरिकेचा माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस राजकारण सोडणार. यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. देशाची राजकीय व्यवस्था बिघडली, मी ती दुरुस्त करण्यास सक्षम नाही. एका कार्यक्रमात कमला हॅरिस यांचं वक्तव्य. 2025च्या पहिल्या 7 महिन्यांमध्ये अमेरिकेनं आतापर्यंत 1703 भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवलं. यामध्ये 1141 महिलांचा समावेश. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांचं लोकसभेत उत्तर. इंडिगोच्या मुंबई कोलकाता विमानामध्ये एका व्यक्तीला पॅनिक अटॅक. सहप्रवाशानं पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तीला चापट मारली. विमानातील इतर प्रवाशांनी चापट मारणाऱ्याला धरलं धारेवर. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा. कुलगामच्या अखल जंगलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार. सलग 3ऱ्या दिवशी ही कारवाई. अभिनेता अक्षय कुमारनं 7 महिन्यात 110 कोटींची मालमत्ता विकली. काही निवासस्थान तसंच कार्यालयीन मालमत्तांची विक्री केल्याची माहिती. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.